मुख्यमंत्री फडणवीसांची भाजपच्या संसदीय समितीमध्ये एंट्रीची शक्यता आहे। फडणवीसांनी 2029च्या आत पंतप्रधान व्हावं असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय, तर सगळ्या विषयांचा निपटारा करून फडणवीस दिल्लीमध्ये जातील असा दावा संजय राऊतांनी केलाय। दरम्यान भाजपच्या नवनाथ बन यांनी दोन्ही नेत्यांना प्रत्युत्तर दिलं आहे। एकीकडे फडणवीस दिल्लीत जाण्याच्या चर्चा सुरू असताना आता विरोधी पक्षातील नेते सुद्धा फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं अशी इच्छा व्यक्त करू लागले। काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी तशी इच्छा बोलूनही दाखवली आहे। 2029च्या आत फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं अशी आमची इच्छा आहे असं वडेट्टीवारांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलंय। वडेट्टीवारांच्या या वक्तव्यासोबत संजय राऊतांनी आज पुन्हा फडणवीसांच्या दिल्ली वारीवरही भाष्य केलंय। या दोन्ही नेत्यांना भाजपच्या नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। आम्हाला इच्छा आहे की ते पंतप्रधान 29च्या आतमध्ये व्हावेत। 29 नंतर तर काही संधी नाही, त्यामुळे आमची ती इच्छा आहे, पण ते झालं पाहिजे, व्हावेत मराठी माणूस एकदा तरी। 2029 मध्ये विजय वडेट्टीवार काँग्रेस पक्षामध्ये राहत नाहीत। हे सगळ्या विषयांचा निपटारा करून आपापली माणसं योग्य ठिकाणी बसवून देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना होतील असं मला वाटतंय। मी सातत्याने सांगतोय, आवरावर उबाटा गटाची झालेली आहे। महाराष्ट्रातल्या जनतेनं उबाटा गटाला आवरलेला आहे आणि उबाटा गटाला घरामध्ये बसवण्याचं काम केले। संजय राऊत, आता तुम्हाला राज्यसभेमध्ये देखील जाता येणार नाही, तुमचं दुकान आवरायला सुरुवात करा। वडेट्टीवार आणि राऊतांच्या या वक्तव्यामुळे फडणवीसांच्या दिल्ली वारीची आजही चर्चा रंगली आहे। फडणवीस आजही दिल्लीला जाणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। तर दुसरीकडे भाजपच्या सगळ्यात ताकदवर मानल्या जाणाऱ्या संसदीय समितीत मुख्यमंत्री फडणवीसांची एंट्री होणार असल्याचीही चर्चा कालपासून सुरू आहे। फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात पाठवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक नेते इच्छुक असले तरी मी महाराष्ट्रातच राहणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून त्यामध्ये फडणवीसांचा समावेश न होता त्यांची एंट्री संसदीय समितीमध्ये जर झाली तर फडणवीसांची ताकद भाजपात आणखी वाढणार आहे। फडणवीसांच्या संसदीय समितीच्या एंट्रीला संघाचा पाठिंबा असल्याच्याही चर्चा आहे, त्यामुळे संसदीय समितीत ही एंट्री होणारच अशी सूत्रांची माहिती आहे। भाजपच्या संसदीय समितीत सध्या एकही मुख्यमंत्री नाही। जर फडणवीसांची एंट्री झाली तर राष्ट्रीय राजकारणात भाजपच्या अंतर्गत सुद्धा फडणवीसांची ताकद वाढणार।